आज आपण काय करूया, आपल्या सायन्स 1चा जो दुसरा लेसन आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स त्याची सुरुवात करूया। आता जर समजा आपण लेसनला सुरुवात करतोय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय माहित पाहिजे की हा लेसन बोर्डाला येतो किती मार्काला आणि त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न येत असतात। ठीक आहे, तर हा लेसन जो आहे तो आहे 4 ते 6 मार्कांसाठी, म्हणजे कमीत कमी 4 मार्क येतील, जास्तीत जास्त 6 मार्क येतील। आता आपण जर लेसन बघितला तर सुरुवात तुम्हाला काय पाहिजे की हा धडा आला कुठून किंवा याचं नाव कसं आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा पिरियोडिक दिलंय। ठीक आहे, या पिरियोडिक म्हणजे काय येणार, तुमचा पिरियड येणार, त्यानंतर क्लासिफिकेशन दिलंय आणि एलिमेंट्सचं दिलंय। ठीक आहे, आता क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण। कशाचं वर्गीकरण करायचं आपल्याला, एलिमेंट्सचं, आणि एलिमेंट्सचं वर्गीकरण करत असताना ते कसं करायचंय, पिरियोडिक करायचं। तर पिरियोडिक म्हणजे काय, एक तर त्यांचा ॲटॉमिक नंबर घ्या, ॲटॉमिक मास नंबर घ्या, व्हॅलेन्सी घ्या, ॲटॉमिक साईज घ्या, किंवा कुठली तरी एक प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि त्या प्रॉपर्टीचा डिटेलमध्ये स्टडी करायचं, त्याला म्हणायचं आपल्याला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। आता तुम्हाला ह्या लेसनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द कुठला आहे, हा जो आहे एलिमेंट। ठीक आहे, आता एलिमेंट म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो। आता एलिमेंट म्हणजे काय असतो की समजा एखादा मूलद्रव्य, ह्याला काय म्हणतो आपण, मूलद्रव्य म्हणतो। आता हा मूलद्रव्य काय असतो की हा नेचरमध्ये फाउंड होतो आणि कुठल्या स्टेटमध्ये असतो, तो फ्री स्टेटमध्ये असतो। जर आपण म्हणतोय की तो फ्री स्टेटमध्ये असेल, आता फ्री स्टेटमध्ये असल्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी ज्या असतील त्या नेचरमध्ये असणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात, एअर आहे, वॉटर आहेत, काही ॲसिड्स आहेत, काही मिनरल्स आहेत, त्यांचा डायरेक्टली इम्पॅक्ट ह्याच्यावरती होत असतो। ठीक आहे, तरी पण सगळे एलिमेंट्स काय होतात, नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये भेटतात। त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय की हा जो एलिमेंट आहे एका स्मॉलर फ्रॅक्शन पासून बनलेला असतो, त्याला म्हणायचं आहे ॲटम। ठीक आहे, म्हणजे पहिली कन्सेप्ट काय आता तुमचे डिफाईनला येऊ शकतं, व्हॉट इज मीन बाय ॲटम। आता ॲटम म्हणजे काय मग, द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ एनी एलिमेंट विच कॅन नॉट बी फर्दर सबडिवायडेड इनटू स्मॉलर फ्रॅक्शन्स इज कॉल्ड ॲज ॲटम। म्हणजे ॲटम किंवा अणू काय असतो की मूलद्रव्याचा लहानात लहान कण ज्याचं आपण परत विभाजन करू शकत नाही, अशा मूलद्रव्याच्या अविभाज्य कणाला काय म्हणायचं आपल्याला, अणू म्हणायचे। आता ज्यावेळेस खूप सारे ॲटम्स एकत्र येतात, ठीक आहे, त्यावेळेस ते काय करतात, अजून एक गोष्ट तयार करतात, त्याला म्हणतात मॉलिक्यूल। त्याला काय म्हणायचं आहे, मॉलिक्यूल। आता ॲटम्सच्या कॉम्बिनेशनने काय तयार होतो आपला, मॉलिक्यूल। आणि ज्यावेळेस मॉलिक्यूल कंबाईनली होतात, म्हणजे आता ज्यावेळेस समजा आपल्याकडे Fe दिलाय, आता Feच्या एलिमेंटमध्ये सगळे मॉलिक्यूल्स कशाचे असणार आहेत, Feचे असणार आहेत। ज्यावेळेस मॉलिक्यूलचा कंबायनिंग फॉर्म जो आहे त्याला काय म्हणतो आपण, एलिमेंट। आता एक एक्झाम्पल बघूया आपण। सपोज आपल्याकडे एक धातूचा रॉड आहे, ठीक आहे, हा कशाचा रॉड असणार आहे, आपल्या लोखंडाचा असणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी काय केलं, याचे दोन भाग केले। हा पहिला भाग पण कशाचा असणार आहे, लोखंडाचा असणार आहे, हा भाग पण कशाचा आहे, लोखंडाचा आहे। आता समजा हा भाग हरवल्यानंतर आता आपल्याकडे उरला किती, एकच भाग। ठीक आहे, आता हा जो एक भाग असणार आहे हा प्युअरली कशाचा आहे, लोखंडाचा आहे। आता मी काय केलं, परत ह्याचे दोन भाग केले, हा एक छोटा भाग उरला, हा पण कशाचा आहे, लोखंडाचा आहे। परत आपण ह्याचं लहान कणामध्ये कन्वर्जन करत गेलो, एक पॉईंट एक असा येतो ज्यावेळेस आपण ह्या स्मॉल फ्रॅक्शनचं परत छोट्या कणांमध्ये रूपांतर करू शकत नाही, त्याला काय म्हणतो मग आपण, ॲटम। आता एलिमेंट म्हणजे काय मग, ऑल एलिमेंट्स आर कंपोज ऑफ ॲटम्स, दे आर फाउंड इन फ्री स्टेट इन नेचर, त्याला काय म्हणायचं आपल्याला, एलिमेंट। आता कुठला एलिमेंट जर घेतला तर त्याला दोन टाईपचे नंबर दिलेले असतात, पहिला असतो ॲटॉमिक नंबर आणि दुसरा असतो ॲटॉमिक मास नंबर। ठीक आहे, आता हा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर डिफाईनसाठी पण खूप वेळा आलेला आहे आणि तुम्हाला पण येऊ शकतं, त्यामुळे दोघांच्या डेफिनेशन समजून घ्या। ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर प्रोटॉन्स प्रेझेंट इन द एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर। कुठलाही एलिमेंट जर असेल तर त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात किंवा प्रोटॉन्स असतात त्यांच्या संख्येला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर। आणि हा ॲटॉमिक नंबर डिनोट करतात बघा झेडने, हे एक लक्षात ठेवा। बऱ्याच वेळेला काय दिलेलं असतं, Z इक्वल टू 11, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द गिवन एलिमेंट। आता तुम्हाला ॲटॉमिक नंबर सांगितलेला नाही, ॲटॉमिक मास नंबर सांगितलेला नाहीये, त्यामुळं त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत। Z म्हणजे काय, Z म्हणजे काय असतो आपला ॲटॉमिक नंबर। हा ॲटॉमिक नंबर कशाचा असतो मग, एकतर त्याच्यामध्ये असणारा इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन। ठीक आहे, आता ह्याचा चार्ज आपण नंतर बघूया। आता पुढची कन्सेप्ट आहे ॲटॉमिक मास नंबर। आता ॲटॉमिक मास नंबर डिनोट करायचा A ने, कशाने डिनोट करायचा आहे, A ने।
आता ॲटॉमिक मास नंबरची डेफिनेशन काय, द सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक मास नंबर. आता कुठल्याही इलेक्ट्रॉनमध्ये किंवा एलिमेंटमध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन त्यांची जर आपण सम केली तर आपल्याला काय भेटतो, ॲटॉमिक मास नंबर भेटतो. मग आता 3 पार्टिकल्स असतात ॲटमचे, पहिला असतो इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि तिसरा असतो न्यूट्रॉन. आता जर इलेक्ट्रॉन बघितला तर तो असतो निगेटिव्हली चार्ज, प्रोटॉन जर बघितला असतो तो असतो पॉझिटिव्हली चार्ज, आणि न्यूट्रॉनचं जे नेचर आहे ते आपण सांगू शकत नाही, ते पॉझिटिव्ह पण असतं आणि निगेटिव्ह पण असतं. मग आता हे नेचर डिपेंड कशावरती करतं, सपोज पुढच्या साईडला जर प्रोटॉन येत असेल तर हा काय करतो, निगेटिव्हली बिहेव करतो, आणि जर पुढे समजा इलेक्ट्रॉन असेल तर हा काय करतो, पॉझिटिव्हली बिहेव करतो. म्हणजे याचं नेचर जे आहे ते कशावरती डिपेंड करतं, आपल्या पुढून कोण येतो, म्हणजे देणारा कोण आहे आणि घेणारा कोण आहे. देणारा जर निगेटिव्ह आला तर हा दिलदार माणूस असतो, लगेच पॉझिटिव्ह होतो, आणि जर समजा घेणारा भिकारी असेल तर हा दिलदार होतो. म्हणजे काय करतो, तो दोन्हीमध्ये मॅच करत असतो, कुठल्याही कंडिशनमध्ये तो असतो आपला न्यूट्रॉन. आणि आता न्यूट्रॉनची आणि प्रोटॉनची सम किंवा बेरीज म्हणजे काय असतो, आपला ॲटॉमिक मास नंबर. आता हे झालं आपलं एलिमेंटचं. आता आपल्याला काय बघायचं आहे की याचं क्लासिफिकेशन कसं केलं. आता क्लासिफिकेशन करायची गरज का पडते, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो आहे, व्हॉट इज द नीड ऑफ इलेक्ट्रॉनिक क्लासिफिकेशन किंवा व्हॉट इज द नीड ऑफ एलिमेंट्स ऑफ क्लासिफिकेशन. आता हा एक सेल्फ रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे की आता नीड काय. समजा तुमच्या वर्गामध्ये 60-70 मुलं आहेत, प्रत्येकाला रोल नंबर असतात. आता रोल नंबर कशावरून अरेंज केलेले असतात, एकतर त्यांच्या नावावरून, त्यांच्या आडनावावरून किंवा जन्मतारखेवरून. आता तुमचे पुढच्या महिन्यात बोर्डचे हॉल तिकीट येतील, त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, 1 वर्ष आईच्या नावावरून रोल नंबर दिलेले असतात, 1 वर्ष वडिलांच्या नावावरून, काही वेळेला आडनावावरून दिलेले असतात, काही वेळेला जन्माच्या वर्षावरून. मग आता तसं केल्यामुळे काय होतं की एक डेटा कलेक्ट करण्यासाठी सोपं जातं आणि अभ्यासाला पण सोपं जातं. तसंच आपल्याकडे जे काही सायंटिस्ट लोक होते त्यांनी काय केलंय की एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केले. कशासाठी, की भविष्यामध्ये जे कोणी आपल्यासारखी लोक येतील त्यांना अभ्यास करण्यासाठी सोपं व्हावं, म्हणून त्यांनी काय केलं, एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केले. आता क्लासिफिकेशन करत असताना आपल्याला मेन 4 सायंटिस्ट आहेत, त्या चौघांचा अभ्यास करायचा आहे, आणि तुमचा पूर्ण जो लेसन आहे हा ह्या 4 लोकांवरती डिपेंड आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे डोबेरायनर, दुसरा आहे न्यूलँड, तिसरा आहे मेंडेलिव्ह, आणि चौथा आहे आपला हेनरी मोसले. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, प्रत्येकाने ज्यावेळेस ट्राय केला तर पहिल्याच प्रयत्नात त्यांना कोणाला यश आलं नाही. मग ते काय करत गेले, पहिल्यांनी ज्या चुका केल्या त्या दुसऱ्यांनी सुधारून काढल्यात, दुसऱ्याच्या चुका तिसऱ्यांनी सुधारवल्या, आणि तिसऱ्याच्या चुका चौथ्याने सुधारवल्या. आता पुढचा नंबर तुमचा आहे. हेनरी मोसल्यानंतर कुठलाही प्रकारचा पिरियडिक टेबल बनवलेला नाहीये. आता तुम्ही जे कोणी व्हिडिओ बघताय त्याच्यामधून एखाद्याने तयार करा, येणाऱ्या सिलेबसमध्ये तुमचं नाव असेल त्याचं निघून जाईल आणि तुमचं येईल. म्हणजे काय, कुठल्याही गोष्टी लिमिट नाहीये. त्याचप्रमाणे आता आपण काय करूया, पहिल्यांदा डोबेरायनरचा स्टडी करूया. डोबेरायनरचा स्टडी बघा फक्त 5 पॉईंटमध्ये करायचा आहे, जास्त डोक्याला ताप घ्यायचा नाही. सगळ्यात पहिल्यांदा त्याचं नाव काय, त्याचं डोबेरायनर. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय लक्षात ठेवायचा, त्याचा देश. त्याचा देश आहे जर्मनी. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं वर्ष लक्षात ठेवायचं, 1817. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, आता इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, 3 एलिमेंट्सचा ग्रुप, त्याला म्हणायचं आहे ट्रायड्स. आणि ह्या ट्रायड्समध्ये काय होतं, ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट इज मीन ऑफ सेकंड एलिमेंट. एवढे जर तुम्ही पॉईंट लक्षात ठेवले, फक्त एवढेच, तर डोबेरायनरचे जे 3 मार्क आहेत ते तुमच्या खिशातले. आता सगळ्यात पहिल्यांदा डोबेरायनर वॉज जर्मन सायंटिस्ट इन इयर 1817. ही डिस्कवर्ड अ थेअरी in which he arranged all the elements in the increasing order of their atomic masses. डोबेरायनर कुठला होता, जर्मनीचा होता. कधी त्यांनी शोध लावला, 1817 मध्ये लावला. त्यांनी काय केलं, ही अरेंज ऑल द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. जेवढे काही एलिमेंट्स त्याच्या काळामध्ये माहिती होते त्या सगळ्यांना त्यांनी एका कोपऱ्यात घेतला आणि त्यांना सगळ्यांना त्यांच्या ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी अरेंज केलं. मग त्यांनी काय केलं, 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप केला, त्याला म्हणायचं ट्रायड्स. आणि ट्रायड्समध्ये काय होतं, पहिला आणि तिसरा जो आहे त्यांची जर सरासरी काढली किंवा ॲव्हरेज जर काढलं तर तो दुसऱ्या एलिमेंटच्या ॲव्हरेज एवढा येत होता. आता याचं एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. पहिला आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. आता ह्यांनी जे काही सांगितलं ते खरं आहे का खोटं आहे ते आपण आता बघूया, चेक करूया. लिथियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 6.9. त्याच्यानंतर पोटॅशियमचा जो आहे तो आहे 39.1. ठीक आहे. लिथियमचा आहे 6.9 आणि पोटॅशियमचा किती 39.1.
आता त्यांनी काय सांगितलं, पहिल्याला घ्या तिसऱ्याला घ्या. पहिला कोण आहे आपला लिथियम आहे, तिसरा कोण आहे आपला पोटॅशियम आहे. दोन्ही भागायला सांगितलं, बघूया. आता लिथियमचा ॲटॉमिक मास किती दिले आपल्याला 6.9 प्लस पोटॅशियमचा किती आहे 39.1. ठीक आहे, 39.1 डिवायडेड बाय 2. आता इक्वल टू बघूया आपण. 9 आणि 1 काय येतो 10 ला 0. त्यानंतर हातचा आला 1, 9 आणि 1 10 ला 0 परत. ठीक आहे, आणि 6 आणि 3 किती येतात 9. 9 आणि 1 10 म्हणजे किती येतं ज्यावेळेस आपण या दोघांची बेरीज करतो. ठीक आहे, म्हणजे बेरीज काय येणार तुमची 46.10. ठीक आहे, ह्याला भागिले 2 करायचं आहे. काय येणार मग 2 दूने 4 2 त्रिक 6 23.5. आता सोडियमचं जे ॲटॉमिक मास आहे पिरियडिक टेबलमध्ये किती दिलं आहे 23 दिले. ठीक आहे, आणि त्याचं ॲव्हरेज काय आलं आहे 23.5. म्हणजे काय डोबेराने काय सांगितलं आपल्याला की जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्यामध्ये तिघांचा एक ग्रुप करा. तिघांचा ग्रुप केल्यानंतर तो ग्रुप कसा करायचा आहे, सगळ्या एलिमेंट्सला अरेंज करायचं आहे त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासमध्ये. 3चा ग्रुप केल्यानंतर त्याला म्हणायचं ट्रायड्स, आणि ट्रायड्समध्ये पहिल्याच आणि तिसऱ्याचं जे ॲव्हरेज असणार आहे ते दुसरा एलिमेंट असणार आहे. ह्याच्यासाठी एक्झाम्पल लक्षात ठेवा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियमचं किती आहे 6.9 आणि पोटॅशियमचं 23 आणि सोडियमचं 23 आणि पोटॅशियमचं 39.1. यांचं ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस किती भेटतो आपल्याला 23.5. हा आहे आपला पहिला सायंटिस्ट ज्याचं नाव आहे डोबेरायनर. आता डोबेरायनर यांच्यानंतर लगेचच काही वर्षानंतर दुसरा सायंटिस्ट आला, त्याचं नाव होतं न्यूलँड्स. ठीक आहे, आता या न्यूलँडनी काय केलं बघा, सगळ्यात पहिल्यांदा नाव आलं, याचा देश लक्षात ठेवा, देश आहे ब्रिटिश आहे तो. त्यानंतर त्याचं वर्ष आहे 1866. ह्यानी पण सेम केलं जसं डोबेरायनरनी, म्हणजे काय इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्यानी ग्रुप केला 8चा न्यूलँडपेक्षा. का न्यूलँडनी काय केलं डोबेरायनरपेक्षा थोडंसं वेगळं केलं. डोबेरायनरनी 3चा ग्रुप केला होता, न्यूलँडनी कितीचा केला 8चा ग्रुप केला. डोबेरायनरच्या 3च्या ग्रुपला आपण ट्रायड म्हणत होतो, ह्याच्या ग्रुपला म्हणायचं आहे ऑक्टेव्स. काय म्हणायचं आहे ऑक्टेव्स. आता न्यूलँडमध्ये काय होतं पहिल्याचं आणि तिसऱ्याचं ॲव्हरेज जे होतं ते दुसरा एलिमेंट होता, पण ह्याच्यामध्ये काय आहे की याने 8चा ग्रुप केला, पहिला आणि 8वा या दोघांच्या प्रॉपर्टी काय असतात सेम असतात, असं कोणाचं म्हणणं होतं न्यूलँडचं होतं. ठीक आहे, आता याची माहिती कशी लिहिणार. न्यूलँड वॉज ब्रिटिश सायंटिस्ट इन इयर 1866. ही डिस्कवर्ड अ थेअरी इन विच he arranged all the elements in the increasing order of their atomic masses. He made a group of 8 elements is called as octaves. न्यूलँड कुठला होता ब्रिटिशचा होता, आणि डोबेरायनर कुठला होता जर्मनी. डोबेरायनरचं वर्ष 1817, न्यूलँडचं आहे 1866. दोघांमध्ये कॉमन काय, दोघांनी पण कशाचा यूज केला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. ठीक आहे, त्याच्यानंतर डोबेरायनरने केला 3चा ग्रुप, न्यूलँडने केला 8चा ग्रुप. डोबेरायनरच्या 3च्या ग्रुपला म्हणायचं ट्रायड्स आणि ह्याच्या 8च्या ग्रुपला म्हणायचं ऑक्टेव्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय सांगितलंय की ह्यांनी जी रचना केली ती आपल्या संगीतामध्ये सप्तक आहे. सप्तक म्हणजे काय सा रे ग म प ध नि सा. ठीक आहे, ह्या 7चा उपयोग करून त्यांनी काय केलंय त्याचं ऑक्टेव्ह तयार केलेलं. ठीक आहे, ऑक्टेव्ह मध्ये पहिल्याच्या प्रॉपर्टी कोणासारख्या आहेत 8व्यासारख्या आहेत, म्हणजे सा रे ग म प ध नि सा. पहिला सा येतो आणि शेवटी पण सा येतो. त्याचंच त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये पहिला जो आहे तो हायड्रोजन आहे आणि शेवटचा 8वा कुठला आहे फ्लोरीन आहे. हा त्याचा पहिला ऑक्टेव्हचा ग्रुप आहे. आता त्यांनी काय सांगितलं हायड्रोजनच्या प्रॉपर्टी आणि फ्लोरीनच्या प्रॉपर्टी सेम आहेत. आता याच्यामध्ये भरपूर अशा ड्रॉबॅक्स होते, काही चुका होत्या ज्या पुढे गेल्यानंतर सुधरत गेल्या, पण त्याच्या काळामध्ये त्याला जेवढं आठवत असेल किंवा त्या काळामध्ये जी माहिती असेल त्या माहितीनुसार त्यांनी काय केलं हे पिरियोडिक टेबल बनवलेलं आहे. आता हायड्रोजन गॅस आहे, फ्लोरीन पण गॅस आहे, ह्याची व्हॅलेन्सी +1 आहे, ह्याची व्हॅलेन्सी -1 आहे. म्हणजे आपल्या माहितीसाठी या 2-3 प्रॉपर्टी अशा आहेत की ज्याच्यावरून आपण असं सांगू शकतो की हायड्रोजन आणि फ्लोरीन दोन्ही काय सेम आहेत. ठीक आहे, आता न्यूलँडच्या नंतर बरोबर 3 वर्षांनी अजून एक सायंटिस्ट होते, त्यांनी काय केलेलं आहे एक पिरियोडिक टेबल बनवलाय. त्या सायंटिस्टचं नाव आहे मेंडेलिव. ठीक आहे, आता परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे हे साहेब आहेत. ठीक आहे, त्यांचं नाव आहे मेंडेलिव. ठीक आहे, आता मेंडेलिवचा जो देश आहे तो लक्षात ठेवा, मेंडेलिन होता रशियन. कुठला होता तो रशियाचा होता. ह्याचं इयर लक्षात ठेवा 1869. आता ह्यांनी पण काय केलं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ
ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने त्याने अरेंजमेंट केली. त्यानंतर ह्यांनी काय केलं, आता ही डिवायडेड दिस पिरियोडिक टेबल इनटू हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन. काही आडव्या लाईन ठेवल्या आणि काही उभ्या लाईन ठेवल्या. आता ह्यांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली, कशाची, आडव्या लाईन मारायची आणि उभ्या लाईन मारायच्या. ठीक आहे. ज्या आडव्या लाईन्स आहेत त्यांना म्हणायचं आहे पिरियड्स आणि ज्या उभ्या लाईन्स आहेत त्यांना म्हणायचं आहे ग्रुप्स. आता सगळ्यात पहिल्यांदा फीचर्स असतात. आता मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचे फीचर्स म्हणजे एवढी माहिती येणार. आता काय येणार, पहिला पॉईंट, मेंडेलिव्ह वॉज रशियन सायंटिस्ट in year 1869. He arranged all the elements in the increasing order of atomic masses. Then he divided its periodic table into horizontal and vertical lines. त्यांनी आता काय केलं वेगळं, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स केल्या. ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्यांना म्हणायचं पिरियड्स आणि ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्यांना म्हणायचं ग्रुप्स. ठीक आहे. आता ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना म्हणायचं पिरियड्स आणि ज्या उभ्या ओळी आहेत त्यांना म्हणायचं ग्रुप्स. आता ह्याच्यामध्ये काही मेरिट्स होते आणि काही डिमेरिट्स होते. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळेला बोर्ड्सला प्रश्न येऊन गेलेला आहे की राईट द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल और राईट द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. काही वेळेला मेरिट्स येतात, काही वेळेला डिमेरिट्स येतात. पण ह्या दोघांमधून एक प्रश्न फिक्स असतो. मागच्या 10 वर्षाचे कुठलाही बोर्डचा पेपर तुम्ही काढा, त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसणारच. एक तर काय असणार, मेरिट्स किंवा डिमेरिट्स किंवा फीचर. म्हणजे मेंडेलिव्हला सोडून पेपर काढणं शक्य नाही. त्यामुळं मेंडेलिव्हवरती जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे. आता याचे मेरिट्स काय आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा मेरिट्स म्हणजे काय, त्याच्या असणारे गुण. आता तुमचे गुण एकदम छान असतील जे तुमच्या घरच्यांना माहिती आहेत. ठीक आहे. आता मेंडेलिव्हचे गुण काय काय आहेत बघा. पहिला गुण काय त्याचा, मेंडेलिव्ह वॉज फर्स्ट सायंटिस्ट. आता कोण होता तो, फर्स्ट सायंटिस्ट होता. कशासाठी, हु अरेंज ऑल द एलिमेंट सक्सेसफुली. ठीक आहे. पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. मेंडेलिव्ह वॉज फर्स्ट सायंटिस्ट हु अरेंज ऑल द एलिमेंट सक्सेसफुली. मग तुमच्या मनात विचार येत असेल, डोबेरायनर न्यूलँडनी काय केलं, ते पण होते. सगळ्यात पहिल्यांदा 1817 डोबेरायनर आला, मग ह्याच्या आधी न्यूलँड होता आणि मग मेंडेलिव्ह आला. मग हा कसं काय पहिला सायंटिस्ट. आता त्याच्या पुढे काय सांगितलं त्यांनी, पहिला सायंटिस्ट जो सक्सेसफुल आहे. बाकीच्या डोबेरायनरला काही लिमिट्स आहेत, न्यूलँडला लिमिट आहेत. आता डोबेरायनरचं काय आहे की ठराविक जर ट्रायड सोडले तर बाकी कुठलाही त्याची प्रॉपर्टी दाखवत नाही. न्यूलँडमध्ये काय की ॲटॉमिक नंबर 38 किंवा कॅल्शियम नंतर पुढे जा, एक सुद्धा एलिमेंट त्या ऑक्टेव्हच्या प्रॉपर्टी दाखवत नाही. ठीक आहे. त्याचे ते 2 फेल्युअर्स होते त्या दोघांचे. मग हा पहिला सायंटिस्ट होता ज्याने काय केलं, सगळ्या एलिमेंट जेवढे माहिती आहेत तेवढ्या सगळ्यांना त्याने काय केलं, सक्सेसफुली अरेंज केलं. आता दुसरा मेरिट काय बघायचा, त्याने आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये काही ब्लँक प्लेसेस ठेवले होते. ठीक आहे. आता सेकंड मेरिट जो आहे तो आहे ब्लँक प्लेसेसचा. ठीक आहे. आता हे ब्लँक स्पेस कोणासाठी ठेवले होते त्यांनी, की त्याला भविष्य कळत होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की फ्युचरमध्ये 3 एलिमेंट येतील जे मी सांगेल तसेच राहतील आणि एक्झॅक्टली तसंच खरं झालं. आता पहिला त्याच्यामध्ये जो एलिमेंट आहे त्याचं नाव आहे इका बोरॉन, त्यांनी नाव दिलं होतं त्या काळात. दुसरा आहे इका ॲल्युमिनियम आणि थर्ड आहे इका सिलिकॉन. ठीक आहे. ह्यांनी 3 एलिमेंटची जागा रिकामी ठेवली होती. त्यांनी सांगितलं होतं की इका बोरॉन नावाचा एक एलिमेंट येईल, इका ॲल्युमिनियमचा येईल आणि इका सिलिकॉनचा येईल. आता हा इका वर्ड काय डिनोट करतो, हा एक लॅटिन वर्ड आहे आणि इका म्हणजे काय, एकटा. ठीक आहे. इकाचा मिनिंग काय होतो, एकटा, म्हणजे त्या टाईपच्या प्रॉपर्टी दाखवणारा एलिमेंट. ठीक आहे. आता ह्या इका बोरॉनचं आजचं नाव जे आहे ते आहे स्कँडियम. इका ॲल्युमिनियम जो आहे तो आहे गॅलियम आणि इका सिलिकॉनचं आजचं नाव आहे जर्मेनियम. बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा त्याचा मेरिट आहे. का महत्त्वाचा आहे, कारण जवळपास 1869 म्हणजे मॉडर्न पिरियोडिक टेबलची डिस्कवरी 1913ची आहे. त्याच्या आधी जवळपास 50 वर्ष त्याला माहीत होतं की ह्या टाईपचे एलिमेंट फ्युचरमध्ये येऊ शकतात. ही त्याची सगळ्यात महत्त्वाची डिस्कवरी आहे. आणि त्यांनी जसं सांगितलं सेम प्रॉपर्टी दाखवणारे हे 3 एलिमेंट आज आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये आहेत. मग हे तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी येऊ शकतं. इका बोरॉन इज नाव नोन ॲज स्कँडियम, त्यानंतर इका ॲल्युमिनियम इज नाव नोन ॲज गॅलियम किंवा इका सिलिकॉन इज नाव नोन ॲज जर्मेनियम किंवा मॅच द फॉलोइंगसाठी येऊ शकतं. ह्या 2 क्वेश्चनमध्ये हा येण्यासाठी खूप चान्स आहे. ठीक आहे. आता याचा तिसरा मेरिट जो आहे तो आहे नोबेल गॅसेसचा. आता नोबेल गॅसेस काय असतात की ज्यांची व्हॅलेन्सी 0 आहे. आता पुढे आपल्याला व्हॅलेन्सी बघायची त्यावेळेस सांगतो, पण आता थोडक्यात लक्षात ठेवा की
when noble gases were discovered they are placed without disturbing the other elements is the third merit of Mendeleev's periodic table. आता पहिला मेरिट काय आहे? मेंडेलिव्ह वॉज फर्स्ट सायंटिस्ट हु अरेंज ऑल द एलिमेंट्स सक्सेसफुली. सेकंड आहे त्याने आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये काही रिकाम्या जागा सोडल्या होत्या, त्या कोणासाठी होत्या? फ्युचर्ड एलिमेंटसाठी होत्या. आता फ्युचर्ड एलिमेंट कुठले? एका बोरॉन त्याने नाव दिलं, त्याचं आजचं नाव स्कँडियम, एका अल्युमिनियमचं नाव गॅलियम आणि एका सिलिकॉनचं नाव जर्मेनियम. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट मेरिट आहे की ज्यावेळेस नोबेल गॅसेसची डिस्कवरी झाली त्यावेळेस बाकी कोणाची जागा बदलली नाही, डायरेक्टली त्यांना पिरियोडिक टेबलमध्ये ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता जसे मेरिट होते तसेच त्याला काय आहेत? डिमेरिट्स पण आहेत. आता डिमेरिट्स म्हणजे काय? त्याच्याकडून काय चुका झाल्या. ठीक आहे. आता चुका कोणी शोधल्या? त्याच्यानंतर जे कोणी पिरियोडिक टेबलचा स्टडी करत असतील त्यांना चुका शोधून आल्यात त्या. ठीक आहे. आता पहिला डिमेरिट काय आहे की हायड्रोजनचा आहे. आता मेंडेलिव्ह असेल किंवा कोणी असेल, हायड्रोजनला प्रॉपर प्लेस कोणी देऊ शकत नाही पिरियोडिक टेबलमध्ये. का? कारण का हायड्रोजनचं नेचर गॅस आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे, तिन्ही नेचरमध्ये तो भेटतो. त्याच्यानंतर तो प्रॉपर्टी दाखवतो मेटलच्या, नॉन मेटलच्या दोघांच्या दाखवतो. त्याच्यानंतर हा अल्कलाइन अर्थ मेटलमध्ये पण येतो. अशा काही गोष्टी आहेत जेणेकरून आपण हायड्रोजनला प्रॉपर प्लेस देऊ शकत नाही. तोच त्याचा पहिला डिमेरिट आहे. म्हणजे काय? मेंडेलिव्ह कांट गिव्ह प्रॉपर पोझिशन टू हायड्रोजन बिकॉज हायड्रोजन रिसेंबल्स विथ अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स. ठीक आहे. आता सेकंड डिमेरिट काय ह्याचा? की ॲटॉमिक मास नंबरचा आहे. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? ए. आता ह्यांनी काय केलं गडबडीमध्ये म्हणा किंवा त्याच्या नजर चुकीने झाला असेल की काही ठिकाणी ज्याचा ॲटॉमिक मास नंबर जास्त आहे त्याला पहिले ठेवलं आणि ज्याचा कमी आहे त्याला नंतर ठेवलं. ठीक आहे. म्हणजे काय? ॲट सर्टन प्लेसेस इन द मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल एलिमेंट्स ऑफ हायर ॲटॉमिक मास प्लेस बिफोर द एलिमेंट्स ऑफ लोअर ॲटॉमिक मास. हा त्याचा सेकंड डिमेरिट आहे. आता थर्ड डिमेरिट काय त्याचा? की त्याला नेमकं कळलं नाही करायचं काय. मग आता त्यांनी काय केलं? द एलिमेंट्स हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टीज आर प्लेस इन डिफरंट ग्रुप. ज्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत त्यांना वेगवेगळं ठेवून दिलं. ठीक आहे. आणि चौथी प्रॉपर डिमेरिट काय मग त्याचं? द एलिमेंट्स ऑफ डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज आर प्लेस इन सेम ग्रुप. असे त्याचे 4 डिमेरिट आहेत. आता डिमेरिट का झाले त्याचे? कारण काय की त्या काळामध्ये 78 नॉन एलिमेंट्स होते आणि त्या 78 एलिमेंट्सचा ज्यावेळेस स्टडी करत होता त्यावेळेस या छोट्या मोठ्या चुका त्याच्याकडून झालेल्या आहेत आणि त्या मग कशामध्ये रिपेअर केल्या आपण? मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये. ठीक आहे. आता आपण एकदम शॉर्टमध्ये मेंडेलिव्हला बघूया. मेंडेलिव्ह कुठला होता? रशियाचा होता. त्याचं इयर लक्षात ठेवा 1869. त्यांनी काय केलं? ही अरेंज ऑल द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काय केलं? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स. आता हॉरिझॉन्टल लाईन्सला म्हणायचं पिरियड्स आणि व्हर्टिकल लाईन्सला म्हणायचे ग्रुप्स. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचे मेरिट्स बघा किती आहेत? 3 आहेत. तो पहिला सायंटिस्ट होता ज्याने ही अरेंज ऑल द एलिमेंट्स सक्सेसफुली, ज्याने पहिल्यांदा सक्सेसफुली अरेंजमेंट केली. त्यानंतर त्यांनी काय केलं? 3 रिकाम्या जागा सोडल्या. ह्याला आयुष्यभर विसरायचं नाही. पहिली आहे एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. त्यांचे आजचे नाव लक्षात ठेवा स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम. तिसरा मेरिट आहे नोबेल गॅसचा. वेन नोबेल गॅसेस वर डिस्कवर दे आर प्लेस विदाउट डिस्टर्बिंग द अदर एलिमेंट्स. म्हणजे काय? नोबेल गॅसची डिस्कवरी झाल्यानंतर बाकीच्या कोणाची इकडं तिकडे जागा न बदलता त्यांना डायरेक्टली ठेवण्यात आलं. तसेच त्याला डिमेरिट पण आहे. डिमेरिट आहेत 4. पहिला डिमेरिट आहे हायड्रोजनचा. ही कांट गिव्ह प्रॉपर पोझिशन टू हायड्रोजन बिकॉज हायड्रोजन रिसेंबल्स विथ अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स. आता सेकंड आहे ॲटॉमिक मासचा. ॲट सर्टन प्लेसेस एलिमेंट्स ऑफ हायर ॲटॉमिक मास प्लेस बिफोर द एलिमेंट्स ऑफ लोअर ॲटॉमिक मास. त्यानंतर थर्ड आहे एलिमेंट्स ऑफ सेम केमिकल प्रॉपर्टीज आर प्लेस इन डिफरंट ग्रुप्स. आणि फोर्थ आहे एलिमेंट्स ऑफ डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज आर प्लेस इन सेम ग्रुप. अशा टाईपमध्ये आपले मेंडेलिव्ह आहेत. आता ह्याच्यानंतर सगळ्यात सक्सेसफुल जो पिरियोडिक टेबल आहे तो म्हणजे काय? जो आपण आत्ता यूज करतोय तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जो छापलेला आहे त्याचं नाव आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल. ठीक आहे. तुमच्या अभ्यासाच्या रिव्हिजनसाठी आम्ही घेऊन येत आहोत रिव्हिजन सेशन्स, जे तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. याबद्दल अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.